नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या कायद्याबद्दल बोलणार आहोत. एक असा कायदा जो आपल्याला फसव्या उपचारांपासून आणि जादुई उपायांच्या दाव्यांपासून वाचवतो. हा कायदा आहे 1954 चा. ऐकून वाटेल की जुना आहे, पण तो आजही तितकाच महत्त्वाचा आहे. चला तर मग यावर सविस्तर बोलूया. कधी विचार केलाय की एखादी जाहिरात खरंच कुणाचा जीव घेऊ शकते का? ऐकायला थोडं विचित्र वाटतंय नाही का? पण हे खरं आहे. दिशाभूल करणाऱ्या खोट्या मेडिकल ॲड्समुळे होणारे धोके हे अगदी खरे आहेत. आणि म्हणूनच आजचा आपला विषय इतका गंभीर आणि महत्त्वाचा आहे. हे बघा, होतं काय ना की जेव्हा लोक गंभीर आजारांनी त्रस्त असतात तेव्हा ते कुठल्याही उपचारासाठी अगदी हताश झालेले असतात. आणि नेमक्या याच परिस्थितीचा काही लोक गैरफायदा घेतात. खोट्या नाट्या आश्वासनांनी त्यांची फसवणूक करतात. यात फक्त त्यांचं आर्थिक नुकसानच होत नाही, तर त्यांच्या आरोग्यालाही इतका गंभीर धोका पोहोचतो की कधीकधी त्यांना आपला जीवही गमवावा लागतो. आणि म्हणूनच हा कायदा इतका महत्त्वाचा आहे की यावर अनेकदा परीक्षांमध्ये प्रश्न विचारला जातो. तर आज आपण काय करूया, ह्या कायद्याला एका परीक्षेच्या प्रश्नाच्या नजरेतूनच समजून घेऊ. समजा तुम्हाला परीक्षेत प्रश्न आलाय, ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट 1954 सविस्तर स्पष्ट करा. तर याचं उत्तर नेमकं कसं लिहायचं, चला तेच पाहूया. बरं, तर या प्रश्नाचं एकदम परफेक्ट उत्तर देण्यासाठी आपल्याला थेट कायद्याच्या मुळाशी जावं लागेल. आपण प्रामुख्याने 2 गोष्टींवर फोकस करणार आहोत. एक म्हणजे जाहिरात आणि दुसरं म्हणजे जादुई उपचार. या 2 शब्दांच्या कायदेशीर व्याख्या नक्की काय आहेत आणि या कायद्याची उद्दिष्टे काय आहेत. आणि हो, इतकंच नाही, तर आपण एका ऐतिहासिक केसबद्दलही बोलणार आहोत जिने या कायद्याला आणखी मजबूत केलं. चला तर मग सुरुवात करूया कायद्याच्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या पिलरपासून. तो म्हणजे जाहिरात. याची व्याख्या. या कायद्यानुसार जाहिरात म्हणजे नेमकं काय? आणि ऐका, याची व्याख्या तुम्हाला वाटेल त्यापेक्षा खूपच व्यापक आहे. तर कायद्याचं कलम 2 काय म्हणतं बघा. जाहिरात या शब्दाची व्याख्या खरंच खूप मोठी आहे. म्हणजे आपण जाहिरात म्हटलं की काय विचार करतो? टीव्ही, वर्तमानपत्र, बरोबर? पण हा कायदा याच्या खूप पुढे जाऊन विचार करतो. इथे बघा, साधी नोटीस असो, एखादं परिपत्रक, औषधाच्या बाटलीवरचं लेबल किंवा अगदी कोणी तोंडी काही घोषणा केली ना, तरी ती जाहिरातच मानली जाते. इतकंच नाही, समजा कोणी लाईट, साऊंड किंवा अगदी धुराच्या माध्यमातून जरी काही संदेश दिला तरी तो कायद्याच्या कक्षेत येतो. आता तुम्ही म्हणाल असं का? तर यामागचं कारण एकच आहे की गुन्हा करणाऱ्याला कोणतीही पळवाट सापडू नये. ठीक आहे, तर जाहिरात म्हणजे काय हे तर कळलं. आता वळूया कायद्याच्या दुसऱ्या महत्त्वाच्या व्याख्येकडे, जी या कायद्याच्या नावातच आहे, जादुई उपचार. तर कायद्याचं कलम 2 सांगतं की जादुई उपचार म्हणजे अशी कुठलीही गोष्ट, मग तो एखादा ताईत असेल, एखादा मंत्र असेल किंवा गळ्यातलं कवच असेल, ज्यामध्ये आजार बरा करण्याची कोणतीतरी चमत्कारी शक्ती असल्याचा दावा केला जातो. म्हणजे मुद्दा काय आहे बघा, जेव्हा एखादी वस्तू किंवा प्रथा आजाराचं निदान, उपचार किंवा त्याला रोखण्याची कोणतीतरी अलौकिक शक्ती असल्याचा दावा करते किंवा मानवी शरीराची रचनाच बदलून टाकू असं काहीतरी सांगते, तेव्हा त्याला जादुई उपचार मानलं जातं. ह्या सगळ्या दाव्यांचा आधार विज्ञान नसतो, तर निव्वळ अंधश्रद्धा असते. ओके, तर आता आपल्याला जाहिरात म्हणजे काय आणि जादुई उपचार म्हणजे काय ह्या दोन्ही व्याख्या कळल्या आहेत. मग आता या दोन्हीच्या आधारावर नेमक्या कोणत्या प्रकारच्या जाहिरातींवर कायद्यानं सरळ बंदी घातली आहे ते आपण आता स्पष्टपणे बघूया. या कायद्याप्रमाणे काही गोष्टी तर अजिबात चालत नाहीत, जसं की कॅन्सर किंवा डायबिटीजवर 100% खात्रीशीर इलाज असल्याचा दावा करणं. हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. ताईत मंत्राने रोग बरे होतात अशा जाहिरातींवर बंदी आहे. लैंगिक क्षमता वाढवण्याचे किंवा शरीराची ठेवण बदलण्याचे खोटे दावे या जाहिरातींनाही परवानगी नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, लोकांच्या मनात भीती घालून किंवा त्यांना स्वतःचं डॉक्टर बनून औषधं घ्यायला लावणाऱ्या जाहिराती या आता पूर्णपणे बॅन आहेत. तुम्हाला माहितीये, प्रत्येक कायद्याची खरी कसोटी ही कोर्टातच लागते. तसंच या कायद्याच्या बाबतीतही एक ऐतिहासिक केस झाली होती. एक अशी केस ज्यामुळे हा कायदा आणखीनच मजबूत झाला, आणि ती केस होती हमदर्द दवाखाना विरुद्ध भारतीय संघ. तर झालं असं की हमदर्द दवाखाना या कंपनीने थेट सुप्रीम कोर्टात या कायद्याला चॅलेंज केलं. त्यांचा मुद्दा अगदी सरळ होता. ते म्हणाले की तुम्ही जाहिरातींवर बंदी घालताय म्हणजे तुम्ही आमच्या बोलण्याच्या, आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्कावर गदा आणताय. त्यांच्या म्हणण्याचा गाभा हा होता की आमच्या उत्पादनांची जाहिरात करण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे आणि कायदा तो आमच्याकडून काढून घेऊ शकत नाही. खरं तर हा एका बाजूला व्यावसायिक हक्क आणि दुसऱ्या बाजूला लोकांचं आरोग्य यांच्यातला एक मोठा संघर्ष होता.
पण सुप्रीम कोर्टाने कंपनीचा हा युक्तिवाद अजिबात मान्य केला नाही, तो पूर्णपणे फेटाळून लावला. आणि या निकालातून कोर्टाने एक खूप मोठा आणि महत्त्वाचा संदेश दिला. कोर्टाने अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं की जेव्हा व्यावसायिक स्वातंत्र्य आणि लोकांचं आरोग्य यांची तुलना होते तेव्हा लोकांच्या आरोग्याला म्हणजे पब्लिक हेल्थला नेहमीच जास्त महत्त्व दिलं जाईल. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना भाषण स्वातंत्र्याच्या नावाखाली काहीही संरक्षण मिळणार नाही. विषय संपला. वा, तर कायद्याबद्दल बरीच माहिती झाली. पण आता परीक्षेच्या तयारीसाठी हे सगळं लक्षात कसं ठेवायचं हा मोठा प्रश्न आहे, बरोबर? तर त्यासाठी एक एकदम सोपी पद्धत आहे, माइंड मॅप. चला बघूया हा माइंड मॅप कसा बनवायचा. हे बनवणं खूपच सोपं आहे. जस्ट इमॅजिन करा, तुमच्या कागदाच्या बरोबर मध्यभागी तुम्ही लिहिलंय कायद्याचं नाव औषध व जादुई उपचार कायदा 1954. आता तिथून काही फांद्या म्हणजे ब्रांचेस काढूया. पहिली ब्रांच असेल मुख्य व्याख्या, मग दुसरी असेल कोणत्या जाहिरातींवर बंदी आहे यासाठी, तिसरी ब्रांच हमदर्द दवाखाना केससाठी, आणि हो सगळ्यात महत्त्वाचं, या सगळ्याच्या वरती टॉपला लिहा या कायद्याचं मुख्य उद्दिष्ट, सार्वजनिक आरोग्याचं संरक्षण. बघा, अशा स्ट्रक्चरमुळे काय होतं, कायद्याचा प्रत्येक भाग हा त्याच्या मेन उद्देशाशी म्हणजे नागरिकांच्या संरक्षणाशी कसा जोडलेला आहे हे एकदम क्लिअर कट लक्षात राहतं. आणि परीक्षेत उत्तर लिहिताना हे खूपच कामी येतं. आणि आता जाता जाता एक शेवटचा पण विचार करायला लावणारा प्रश्न. आजच्या या डिजिटल युगात जिथे सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर्स आणि ऑनलाईन जाहिरातींचा नुसता पाऊस पडतोय, तिथे हा 70 वर्षे जुना कायदा आजच्या काळात जास्त रिलेव्हंट, जास्त महत्त्वाचा वाटतो का? यावर नक्की विचार करा. तर मला आशा आहे की हा कायदा समजून घ्यायला नक्कीच मदत झाली असेल. जर तसं असेल तर या माहितीला एक लाईक नक्की करा. आणि असे फसवे दावे इतरांपर्यंत पोहोचायला नकोत म्हणून ही माहिती आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आणि हो, सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण विषयासोबत.